की त्यांनी कुठेतरी एकत्र बसून त्यांना नक्की काय करायचं हे ठरवलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केली आहे. ही योजना अजित पवारांच्या दूरदृष्टीतून आली आहे असंही ते म्हणालेत. योजनेला दादांचं नाव दिलं तर त्यांची आठवण अनोख्या पद्धतीनं जपली जाईल असंही ते म्हणाले. अजितदादांनी जे जनसन्मान रॅल्या काढल्या त्यामध्ये दादा प्रत्येक बहिणीचे लाडके भाऊ होते, लाखो हजारो राख्या त्यांच्या हातात पडत होत्या आणि दादा असा स्मरणात राहावे. दादा जेवढे मित्र म्हणून जवळचे आहेत तितके लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ पण आहेत. त्यामुळे अजितदादांची लाडकी बहीण या नावाने लाडकी बहीण योजना कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहील असं त्या योजनेचं नाव ठेवावं. असं महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे तसं लाडक्या बहीण योजनेचं नाव बदलून अजितदादांची लाडकी बहीण असं जर ठेवण्याचा निर्णय झाला मला असं वाटतं की खरी आदरांजली महाराष्ट्र शासनाने ठरेल आणि लाडक्या बहिणीचा लाडका दादा हा महाराष्ट्राच्या स्मरणात. मंत्रिपदाच्या प्रश्नावरती भाजप आमदार परिणय फुके यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. बोगर्स आर नॉट चुझर्स अशी इंग्रजी म्हण त्यांनी वापरलेली आहे. राज्यामध्ये मनपा निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय वातावरण हे तापलंय आणि त्यातच मंत्रिमंडळ विस्ताराचे देखील काही जणांना वेध लागले आणि त्या पार्श्वभूमीवरती फुकेंनी ही भावना व्यक्त केल्यानं चर्चांना पेव फुटलाय. समाधानी करण्यासाठी काय करायला लागलं आपल्याला. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जे दुःखी असतो म्हणून प्रगती करतो. मी फार मोठे आमदार आहे मला ते काय भाजप आणि आरएसएस यांच्यावरती नागपुरात सभा घेत ओवेसींनी हल्लाबोल केला. नागपुरात एमआयएमचे 6 नगरसेवक निवडून आणले असं ओवेसी म्हणाले. भाजपची आम्हाला टीम बी म्हटलं जातं मात्र आम्ही आमची ताकद दाखवून दिली असं ते म्हणाले. नागपुरात आता मजलिसची ताकद असेल असं त्यांनी आरएसएसला उद्देशून म्हटलंय. मी देश तोडणारा मोहम्मद अली जिना नाही. दलित आणि मुस्लिमांवरती अन्याय होतो त्यांच्या रक्षणासाठी मी उभा राहतो असं ओवेसी म्हणाले. नागपुर बीजेपी का हेडक्वार्टर मेरे पे इल्जाम लगाते थे ना इन वो टीम फुला टीम सब जितने बड़े बड़े लोग थे पूरे फेल हो गए. मजलिस के 6 कारपोरेटर जीते नागपुर में और हमने झंडा उठाकर बताया था सुनो आरएसएस वालों ये मजलिस अब यहां पर आ गई है और मजबूत होगी नागपुर में. 125 अराकीन बल्दिया महाराष्ट्र में मजलिस के कामयाब हुए तो सब परेशान हो गए और बोले नहीं ये नई तब्दीली आ रही है. मेरे को ले जाके वो पागल से मिला दिए जो हिंदुस्तान का बंटवारा करके पाकिस्तान जाके मर गया. अरे मैं वो नहीं हूं. मुझे इस वतन से मोहब्बत थी और हमेशा रहेगी. मेरी लड़ाई वतन से नहीं है. मेरी लड़ाई उन ताकतों से है जिन्होंने मुसलमानों को दलितों को उनका हक छीन कर उनसे नाइंसाफी की.